तेच सांगत नाही काय प्रोजेक्ट आहे घेऊन, या शेतकऱ्यांची जमीन घेऊन बिल्डरना देणार आहे की मोठा प्रोजेक्ट आणणार आहे की काय आणणार आहे, आणि या शेतकऱ्यांच्या बाबतीत काय भूमिका घेणार आहे. एमआयडीसी काही सांगत नाही, फक्त शासन येत आहे, मोजणी करा, हे करा, ते करा, आणि शेतकऱ्यांना भीती दाखवते. काल तर 200 पोलीस पाठवले. शेतकरी काय गुन्हेगार आहे? ते काय खून दरोडेखोर देखील केली? त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवला पाहिजे. तशी जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका दिसत नाही, म्हणून त्यांनी आज आडवण पारदेवी ते जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे अर्धनग्न मोर्चा काढला. याच्यानंतर देखील त्यांनी जर कठोर भूमिका घेतली तर या शेतकऱ्यांचं पुढच्या काळात तीव्र स्वरूपाचं, उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याची त्यांनी भूमिका घेतलेली आहे. ऑलरेडी अंबड सातपूर मध्ये 1100 हेक्टर जमीन दिलेली आहे, त्याच्यात एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. बिल्डरांना जमिनी दिल्या जात आहे, त्याच्यावर हे ऑडिट करत नाही, तपासणी करत नाही, आणि उलट शेतकऱ्यांची जमीन घेत आहे. आणि दुसरं महत्वाची बाब म्हणजे जर पांढरापोळची जमीन एवढी पडलेली ती पर्यावरणासाठी दिलेली आहे, तर तो सुद्धा या अधिकाऱ्यांना मध्ये सुद्धा घेत नाही, त्याच्या जमिनीवर जात नाही, आणि या गरीब शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्त करण्याचं काम हे शासन करते. याच्यामुळे मी या सरकारचा निषेध करत आहे. सरकारने या शेतकऱ्यांबाबत नीट नेटका विचार करावा अशी मी शासनाला विनंती करतो. नाही, 7/12वर ते इतर अधिकारात महामंडळाचा शेरा लावून देतात, त्याच्यामुळे खरेदी विक्री करता येत नाही, आणि त्या जमिनीबाबत ती शासनाला संपादित झाली असा त्याचा अर्थ निघतो. त्याच्यामुळे त्यांनी ते 7/12वर नावं लावल्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी उग्र स्वरूपाचं आंदोलन केलेलं आहे. शासन अशा पद्धतीने अन्याय करणं शेतकऱ्यांना हे एकदम चुकीची गोष्ट आहे. अहो, या सरकारचं काय 3 तिघाळा काय बोलायचं तुम्हाला या सरकारबाबत? आम्ही 5 वेळा अंबड सातपूरच्या शेतकऱ्यांनी पण मोर्चा काढला, कोणीही दाद देत नाही. हे शासन एकदम बिल्डरांचं आणि गुन्हेगारांचं आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही. या शेतकऱ्यांना आंदोलनाशिवाय पर्याय नाहीये. साहेबराव दातीर. सरकारला माझी ही विनंती आहे की सरकार, माझा 23 वर्षाचा भाऊ होता जो एका हार्ट अटॅक सारख्या हृदयविकाराच्या आजाराने गेला, आणि त्याच्यानंतर माझ्या कुटुंबामध्ये माझे आई वडील आणि माझी वहिनी भाची असे 4 जणांचं कुटुंब शिल्लक राहिलं. त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केवळ आणि केवळ या जमिनीने केला आहे. या जमिनीने आम्हाला आधार दिला आहे. ती आज आमची आई झालेली आहे, माय झालेली आहे, बहीण झालेली आहे, आणि आज तीच जमीन जर सरकार आमच्याकडून प्रकल्पाच्या नावे काढून घेत असेल तर आम्ही भूमिहीन शेतकऱ्यांनी करायचं काय? आम्ही जायचं कुठे? आणि माझ्या आई वडिलांनी किंवा उर्वरित माता बंधू भगिनींनी करायचं काय, जगायचं कसं आणि खायचं काय हा प्रश्न उपस्थित राहतो. म्हणून या प्रकल्पाला आमचा पूर्णपणे विरोध आहे. हा प्रकल्प झाला नाही पाहिजे, आणि हा प्रकल्प जर झाला तर आम्ही शेतकरी पूर्णपणे आज रस्त्यावर उतरलेलो आहे. उद्या पुन्हा एकदा आम्ही मुंबई गाठू, आणि आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत, आणि फक्त तोपर्यंत आम्ही सरकार